भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीची सुरुवात विचारवेध अंतर्गत जागर 2026 मध्ये पहिल्या व्याख्यानाच्या निमित्ताने आपणा सर्वांसमोर बोलायची संधी मिळते, हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. आता त्यांनी सांगितलं की न्यूयॉर्कमध्ये जाऊन तो पुरस्कार स्वीकारला, पण तो स्वीकारण्याआधी या रस्त्यावरून उत्थानला ज्युडिशियल अकॅडमीमध्ये ऑलमोस्ट दर शनिवार रविवारी मी जायची आणि ह्या इमारतीचा पाया रचण्यापासून ती इमारत उभी राहीपर्यंत बघायचो, त्याचा वेगळा आकार बघायचो आणि नेहमी मी माझ्या सहकार्याला कैलासला म्हणायची की ह्या इमारतीत कधीतरी एकदा जायला मिळालं पाहिजे, काय आहे बघायचंय, कारण तो बोर्ड वाचायचो. थेट या विचार मंचावर येण्याची संधी मिळेल, तिथे बसून विपश्यना करता येईल, 10 मिनिटं का होईना ध्यान करता येईल, मला स्वप्नवत वाटते ही गोष्ट. म्हणजे कधी कधी मनातून तीव्र इच्छा असली की ती संधी मिळते आणि तीही बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने इतक्या दिग्गज लोकांनी हा विचारमंच गाजवलेला आहे, इथून आपले विचार मांडलेले आहेत. अशा विचारमंचावरून बोलण्याची संधी मिळते आणि ती संधी देणारे आमच्या संघ रत्ना मॅडम आणि खिलारे मॅडम आणि त्यांची सगळी टीम आणि हे सगळं मेंटेन करणारी जी टीम आहे, 30-35 कर्मचारी तर नक्कीच असतील, त्या सगळ्यांना मला धन्यवाद द्यायचे. कारण पब्लिक सेक्टरमध्ये भारतात आपल्याला काही निर्माण करता येत नाही आणि केलं तर ते मेंटेन करता येत नाही असं बोललं जातं. असं असताना इतकी सुंदर इमारत मेंटेन केलेली आहे, ती राखी ठेवलेली आहे हे जाणवतं. कधी कधी पाहुणे येणार म्हणून खूपदा ते नटवलं जातं, हे पण कळतं आम्ही जेव्हा जातो त्यावेळी. पण ही राखी ठेवलेली आहे आणि तिथे तो उपक्रम अतिशय ज्या पद्धतीने, म्हणजे त्यातली कलात्मकता इतकी वाखाणण्यासारखी आहे. तज्ज्ञ माणसं बोलवून ज्या पद्धतीने हे निर्माण केलेलं आहे त्याबद्दल खरंच थँक्यू. जो कोणी मुंबई पाहायला येईल त्यांनी नवी मुंबई या ठिकाणाला व्हिजिट केली पाहिजे. जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत हे केंद्र पोहोचलं पाहिजे. बाबासाहेब असतील किंवा सावित्रीमाई असेल, ज्योतिबा फुले असतील, शाहू महाराज असतील, ही सगळी जी कामांनी मोठी झालेली माणसं आहेत, त्यांचं स्मारक हे असं असलं पाहिजे. हा वस्तुपाठ आहे असं मला वाटतं. हे दीपस्तंभ आहे, कसं असायला पाहिजे. कारण अलीकडे तो ट्रेंड आहे ना उंचच्या उंच पुतळे उभे करण्याचा, आणि नंतर मग ते उशिरा रात्री जेव्हा आम्ही तिथून ट्रॅव्हल करतो ते भयावह दिसतं. बिचारे एकटेच उभे असतात, भीती वाटते. काय वाटत असेल, म्हणजे आत्मे वगैरे नाहीत याच्यावर माझा विश्वास नाही, ज्यांचा असेल त्यांना तर तो खूपच काळजी वाटत असेल, कारण ते आत्म्याला काय वाटत असेल, पण माझा नाही. त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे चुकून असतं ते ह्यांना काय वाटत असतं असं एकटं उभं करून गेलोय आपण यांना. मला असं वाटतं की हे खूप छान आहे की बाबासाहेबांची सगळी ग्रंथसंपदा, त्यांच्याविषयी लिहिलेलं, विपश्यनेचे सेंटर, सुंदर सभागृह, हे खूप छान आहे आणि अशा ठिकाणी मला संधी मिळते विचारवेध अंतर्गत बोलायला. त्याबद्दल संयोजकांचे सुरुवातीलाच मी आभार व्यक्त करते. महापौर मॅडम असतील, आमचे बत्तीस शिराळ्याचे अशोक पाटील सर असतील, ऐश्वर्या ऐकायला बसते विशेष वाटतं, कारण अलीकडे पुढाऱ्यांनी न ऐकण्याचीच प्रथा निर्माण झालेली आहे. कारण सगळे नाही, आमच्या मन की बात कोणी ऐकत नाही अशी आमची एक नागरिक म्हणून तक्रार आहे. पण थँक्यू, मला ऊर्जा मिळाली तुमच्याकडून की तुम्ही ऐकायला बसला. तर त्या निमित्ताने मला माहित नाही, मी मग अशीच म्हटलं मला थोडंसं, मी माझ्या मुलीला म्हटलं मला थोडं स्ट्रेस्ड पण वाटते. एकतर बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने बोलायचंय आणि दुसरं परत ते मुंबईत जाऊन बोलायचंय. पुण्यात बोलताना किंवा वाईत आमच्या बोलताना तो माईक लावणारा माणूस, संयोजक आणि तो सतरंजी वगैरे भट्ट्यांनी भाड्याने दिलेलं असतं तो माणूस, असे तीनच सुरुवातीला असतात सुरुवातीला. आणि त्या घाटावरती आमच्याकडे तो कार्यक्रम होतो आणि तो व्याख्याता बोलायला सुरुवात केली आणि ते पटते असं वाटलं तर मग त्या घाटावर आमच्या गर्दी जमली. पुण्यात असं पण होत नाही. पुण्यात मराठी साहित्य परिषदेमध्ये सिनियर सिटीजन जे फिरायला जातात त्यातले काही जण जाता जाता डोकावतात, तेवढेच मिळतात आम्हाला ऐकायला. पण थँक्यू, फिजिकली म्हणजे प्रत्यक्ष पायांनी चालत तुम्ही श्रोते म्हणून इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. खरे तर आता त्या विलास बडेंचा फोन येतो आणि बडे मुद्द्यावरती जायचं होतं महाराष्ट्राशी काही
आता चाललेल्या प्रकरणात बोलायचं होतं, पण मी आताच त्यांना कळवलं की 8ला ते कनेक्ट होणं शक्य नाही, कारण त्या ऑनलाईन पेक्षा मला हे ऑफलाईन आणि तुमच्याशी कनेक्ट होणं जास्त मला महत्वाचं वाटतंय, म्हणून मी ते त्यांना कळवलं आता की मी कनेक्ट होऊ शकत नाही. समस्त महाराष्ट्राची महत्वाच्या विषयावर बोलायची संधी होती, पण बडे मुद्द्यावर परत कधी ते करता येईल. दिलेला विषय अतिशय महत्वाचा आहे. एका बाजूला भीमराजकर, संध्याताई, आपण हा सगळा विचार करून जी कार्यक्रम पत्रिका बनवलेली आहे त्याबद्दल थँक्यू. आधी सुरुवातीला असं होतं की संविधानिक हक्क आणि नंतर असं ठरलं की परिवर्तनाच्या चळवळीतील आमची भूमिका. मी म्हटलं ह्या दोन वेगळ्या नाहीच आहेत अशी माझी धारणा आहे, म्हणून मी माझ्या विषयाकडे वळते. सुरुवातीलाच कोंडे सरांनी सांगितलं तसं मी व्याख्याता नाही, जे काही अनुभवाने गोळा केलं ते सांगण्याचा मी प्रयत्न करत असते. त्यामुळे अकॅडमिक माणसं जशी तयारी करून वगैरे येतात, त्यामुळे तो कागद बिगद ते मला जमत नाही. एकदा प्रयत्न केला होता मी तसा कागद वगैरे घेऊन जाऊन, तो कागद कुठेतरी राहिला आणि बोललेल्या व्याख्यात्यांच्यात मधलेच मी मुद्दे बोलून आले, तर तो माझा गोंधळ उडतो. त्यामुळे जे काही मी थोडंसं काम केलंय त्या कामाच्या अनुषंगाने जे मला जाणवतं ते मी तुमच्यासमोर परीक्षेला बसली असं समजून बोलणार आहे. उद्या संभाजी दादा आहे, त्याच्यानंतर आमचे सयाजी शिंदे आहेत आणि आमच्या किशोर कदम आहेत. ते दिग्गज मंडळी उद्यापासून म्हणजे ते चढत्या क्रमाने चढेल माझी खात्री आहे. आज जो विषय दिलाय तो परिवर्तनाच्या चळवळीतील भूमिका, आणि मी जेव्हा याचा विचार करायला लागले की काय याच्या अनुषंगाने बोलायचं तर काय आहे हे, मुळातच जगभराचा सगळा इतिहास आपण जर शोधून काढला तर त्या जगभरामध्ये स्त्रियांना आम्ही पुरुषांच्या बरोबरच्या आहोत हे सांगायला संघर्ष करावाच लागलेला आहे. एकही देश या संघर्षातून चुकलेला नाही. पण विशेष म्हणजे ज्या ब्रिटनमध्ये सुद्धा जिथे लोकशाही, लोक या कन्सेप्ट मध्ये लोक म्हणजे माणसंच होती, पुरुषच होते, फक्त बायका नव्हत्याच. कारण मतदानाच्या हक्कासाठी तिथे सुद्धा बायकांना कित्येक वर्ष संघर्ष करावा लागला आणि लोक ह्या डेफिनेशन मध्ये आम्ही बायका पण आहोत हे सांगावं लागलं आणि मग आम्हाला मतदानाचा हक्क मिळाला. जगभराच्या सगळ्या देशांचा हा इतिहास असा जरी असला तर भारत मात्र फार गमतीशीर आहे. एका बाजूला आम्ही तिची देवी म्हणून पूजा करणार आणि दुसऱ्या बाजूला आम्ही तिला पैर की जुती, बायका म्हणजे मुळू रडणं, बायका म्हणजे फिदी फिदी हसणं, बायका म्हणजे वटावटा वटवटणं. तर ते वटावटा म्हटल्याशिवाय ती वटवटणं का कळत नाही मला माहित नाही, पण ते तेवढं ते सगळं ऍडजेक्टिव्ह लावावे लागतात तर बायका म्हणजे काय कळतं असा समज आहे. शक्तीची देवता कोण, तर शक्तीची देवता कोण, आता ना नवरात्रात आपण तिची पूजा केली, दुर्गे दुर्गट भारी म्हणून तिची आरती केली, 9 दिवस उपवास केले, तिचे नवरात्र केलं आणि 8ही हातामध्ये तिच्या ती शस्त्र दिली आणि तिच्या समोर म्हणजे एक आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात एक दुर्गा मंडळ स्त्रियांचं जिथं मला बोलवलं गेलं आणि मी उत्साहाने शिरूर पर्यंत आले. दुर्गा मंडळ म्हटलं की पुरुषांची, त्यातही युवकांची, आणि ती देवी घेऊन येतात, तिच्या हातामध्ये ती शस्त्र, ती शक्तीची देवता महिषासुरमर्दिनी, तिच्या पायाखाली तो राक्षस आणि हे तिच्या समोर राधा सेक्सी म्हणून नाचत असते. म्हणजे खरंच त्याच्यामध्ये काही असतं त्या हत्यारांमध्ये तर ठोकून काढले असते. पण दुर्गा मंडळ पुरुषांची, शक्तीची देवता महिला, ती शक्ती हा मराठी शब्द स्त्रीलिंगी, पण शक्तिमान कोण, पुरुष. कुठल्याही मुलाला मी भेटते की ते कुठल्या जिमला जातोस, कुठला खेळ खेळतोस, खेळत जा, तब्येत बनवली पाहिजे वगैरे वगैरे. आणि मुलींना आम्ही काय चवळीच्या शेंगेसारख्या दिसल्या पाहिजेत, कुठल्या पार्लरला जातीस, ॲब्रोज कुठे केले, केस कुठे करून आलीस. म्हणजे आमच्या दृष्टीने पार्लर महिलांचं महत्वाचं आणि बायकांसाठी, पुरुषांसाठी जिम वगैरे गोष्टी. आता ते कन्सेप्ट बदलतीये, ही खूप चांगली गोष्ट आहे. पण शक्तीची देवता म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर देवी येते, पण शक्तिमान म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर पुरुष येतो. बुद्धीची देवता, पारंपरिकपणे बुद्धीची देवता ही सरस्वती मानली जाते. माझ्यासारख्या बाईला जेव्हा कुठे बोलवतात शाळेत वगैरे, तिथे सरस्वतीची विणाधारी ठेवलेली असते
मला म्हणतात पूजा करा. मी म्हणते मॅडम तुम्ही करा, मी तुमच्या पाया लागते, मी माणसांच्या पाया लागते, पण हे मला जमत नाही, ते तुम्ही करा. आणि मग मी त्यांना सांगते की पुढच्या वेळेला सावित्रीबाईंची फोटो ठेवा बरं का, मी तेव्हा पूजा करते. माझ्या पिढीची, माझ्या आधीच्या पिढीची, आमच्या सगळ्यांची जर एकतर त्या अर्थाने बाबासाहेबांपासून ज्योतिबांपासून आम्ही सगळे त्या अर्थाने निर्मिकाला मानतो, धर्माची गरज वाटते, पण त्या अर्थाने देवांची पूजा करणं ही कन्सेप्ट यातल्या कोणीच मान्य केलेली नाही. आणि म्हणून त्यांना सुद्धा पूजलेलं कदाचित त्यांना आवडणार नाही, पण आम्हाला नतमस्तक व्हावंच वाटलं तर आम्ही सावित्रीबाई समोर होऊ, हे मी आवर्जून सांगते. बुद्धीची देवता जर स्त्री असेल, पण बुद्धिमान कोण? बायकांना काय अक्कल असते? उगीच बायकांचे डोकं लावायचं नाही. म्हणजे सरसकट हे विधान आजही उघडपणे बोललं जातं. राखीव जागा नसत्या तर महापौर मॅडम इथे नसत्या. आम्ही त्याच्यासाठी 3-3दा जेलमध्ये गेलो. आरक्षणाचं ते स्थान त्या संविधानामध्ये नसतं. तर सत्ता कुठल्याही पक्षाची, पार्टीची असो नसो, त्यांच्याशी आम्हाला देणं घेणं नाही, कारण आम्ही कुठलीही सत्ताधारी कुठलाही पक्ष आला तरी स्त्रियांना लढत राहावं लागेल, मरेपर्यंत लढत राहावं लागेल, हे आम्हाला माहिती आहे. बहुजनांना आणि स्त्रियांना लढत राहावं लागेल आणि लढण्याला पर्याय नाही, हे आम्हाला माहिती आहे. पण त्याच्यामध्ये त्याला विरोध करणारे का होईना आज मोठ्या प्रमाणावर आपल्या नावासमोर प्रशासक असो नाहीतर लोकप्रतिनिधी असो आईचं नाव लावायला लागले, हे आमच्या चळवळीचं यश. पण बुद्धिमान म्हटलं की त्याची डिग्री बघायची आणि त्याचं पेस्ली बघायची. त्यामुळे मुलगी बघायला जायची, मुलगा बघायला जायचं नाही. मुलाचा फक्त तो कागद बघायचा आणि जेवढा मोठा आकडा त्याच्यावरचा तेवढी सुंदर ऐश्वर्या राय त्याला मिळणार, हे ठरलेलं. त्यामुळे मुलगी बघायला जातात, मुलगा बघायला जात नाही. आणि मुलीने सुंदर दिसणं, फेअर अँड लवली लावण्यापासून नवऱ्याची पोस्ट गेली तर त्याच्या जागावर लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येणं. मग मुलगी येते, नाही तर मुलगा येतो, नाही तर आमदार होतात, आमदार कन्या आमदार होणार, खासदार कन्या खासदार होणार, हे ठरलेलं. आणि तेव्हा फेअर अँड लवली लागतं म्हणून गोरवायचं आणि नवऱ्याचं किंवा बापाचं किंवा भावाचं पद गेलं म्हणून पदावर निवडून यायचं, हे ठरलेलं आहे आता. पण बुद्धीची देवता जरी बाई असली तरी बुद्धिमान पुरुष मानला गेलेला आहे. धनाची देवता लक्ष्मी. 1 रुपया कमी करत नाही आमचा गुजर मारवाडी दुकानात गेलं तर. पण लाखाची माळ लावतो लक्ष्मी पूजनाला आणि हे कचरा महापालिकेसाठी करून घेतो सगळ्या बाजारातून. पण ते लक्ष्मी पूजन करतात. ती लक्ष्मी जरी बाई असली तरी संपूर्ण जगभरामध्ये 100 रुपयातला 1 रुपया सुद्धा बायकांच्या मालकीचा नाही. म्हणजे त्या निर्मितीमध्ये स्त्री आहे पण त्याच्या मालकीमध्ये स्त्री नाही. त्यामुळे लक्ष्मी ही बाई, धनाची देवता, तिची पूजा करायची. आज मी तुमच्याशी संवाद साधायला आले, ती मला देवी म्हणून पूजू नका, मला दासी म्हणून हिडवू नका. तुमच्यासारखीच या देशातली स्त्री, ह्या जगातली स्त्री ही माणूस आहे, दोषागुणाची आहे आणि तिला दोषागुणासहित माणूस म्हणून तुमच्या खांद्याला खांदा लावून उभं राहू द्या, एवढंच सांगतायत बाबासाहेब आम्हाला. नाही तर पुरुषांनाच नसती का 2 मतं दिली? आणि ही लढाई सोपी नव्हती, कारण इथे कोडिफाय केलेला आहे. आत्ताच एका मोठ्या नटाला त्याच्यासाठी माफी मागावी लागली. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती वाचली नाही असं म्हणण्याचं धाडस करणाऱ्या नटाला महाराष्ट्राने माफी मागावी लागली. माफी मागितली, हा सुसंस्कृतपणा दाखवला, थँक्यू. पण मला असं वाटतं की त्या मनुस्मृतीमध्ये हे कोडिफाय करून सांगितलं, हे लिहून सांगितलं, ती आचारसंहिता घालून सांगितली. त्यामुळे माझ्या दृष्टीने 25 डिसेंबर हा आमचा खरं तर मुक्ती दिन आहे. तो खरा स्त्री मुक्ती दिन आहे. बाबासाहेबांनी एकदा जाळली, आम्ही ती रोज चुलीत जाळली पाहिजे. आणि ती जाळल्यानंतर जोपर्यंत आम्ही सगळ्यांना सांगत नाही आमच्या पुरुषांना, कारण आम्ही क्षणभराची पत्नी आणि अनंत काळची आमच्या नवऱ्याची सुद्धा आम्ही आईच आहे, त्याला सरळ वळण कसं लावायचं हे आम्हीच ठरवायला पाहिजे.
आणि ते ठरवत असताना आम्ही हे सांगितलं पाहिजे की न स्त्री स्वातंत्र्य महती म्हटलेलं तर चालणार नाहीच, पण खपवून घेतलं जाणार नाही. आणि त्या ट्रान्झिशन पिरियड मधून आपण देश म्हणून जग म्हणून सध्या जातोय. आणि म्हणून एप्स्टीन फाईल पासून खरात फाईल पर्यंत जे काही सगळं चाललेलं आहे ते भयंकर आहे. आणि ते मी म्हटलं, मी नेहमी माझ्या आमच्या कैलासला म्हणते की असं ते दारू पिऊन पडलंय ते तुला काय पुरुष वंशाचा माणूस म्हणून त्याला बघून काही लाज बीज वाटते की नाही. एखादी बाई अशी भिकारी रस्त्याने निघालेली दिसली ना, मला भयंकर लाजीरवाणं होतं. मी लगेच यशोदांना फोन करते, कुठून तरी त्या भिकारी गृहातून गाडी मागवते, त्या बाईला उचलून त्या गाडीत बसवते, तिला घेऊन जावं म्हणते. ती रस्त्याने असं फिरायला लागली, मला बाई म्हणून मला झोप लागत नाही, मला त्रास होतो. पण पुरुष असा मोर्चा काढताना दिसत नाही, पुरुष असे बोलताना दिसत नाहीत. ट्रम्प पासून कोणकोणाची त्याच्यामध्ये नावं आली म्हणतात. मग पुरुष याच्या विरोधात बोलत का नाहीत की तुमचे वंश अनेक चांगले महात्मा ज्योतिराव फुलेंपासून बाबासाहेबांपासून ते आमच्या घरातल्या आमच्या ज्योतिपुत्रांपर्यंत आमचे भाऊ आमचे वडील हे इतके आमच्या पाठीशी उभे राहिले आणि आमच्या सोबत राहिले. असं असताना पुरुषांच्या जेव्हा या पद्धतीची बदनामी होते, या पद्धतीने चुकीचं घडतं, त्यावेळेला पुरुष का बोलत नाहीत हा खरा सवाल आहे. त्यामुळे ताई जाताना म्हणून गेल्या की महिला सक्षमीकरण, आर्थिक सगळं आम्हाला बळ वगैरे सगळं मिळणार आणि आम्ही ड्रायव्हिंग करणार, आम्ही रस्त्यावरती बस चालवणार, गाडी चालवणार, चांगली गोष्ट आहे. पण आम्ही कुठं कुठं काय काय करणार, आम्ही सुपर वुमन म्हणून काय काय करायचं, जे आम्ही करतो त्याची किंमत, त्याचं रिकॉग्निशन आम्हाला कधी मिळणार. शेतीचा शोध कोणी लावला? त्या झाडावरती बसली होती, हा मास्क घेऊन गोळा करून यायचा, पळताना ती आयदर गरोदर नाही तर लेकरवाळी असायची, सापडायची, मरायची, म्हणून तो झाडावर बसून गेला. तिनं निरीक्षण केलं की फळं खातं आणि माकड मरत नाही, तेच तेच बिया पडतात. जसं माझ्या उदरामध्ये माणूस रुजतो तसा त्या जमिनीत जमीन आणि माझ्यामध्ये साम्य हे तिला कळलं. आणि तिनं परसबाग केली आणि ती त्याला फळं ऑफर करायला लागली, तो तिला मांस ऑफर करायला लागला. जोपर्यंत वैयक्तिक मालकी निर्माण झाली नव्हती, दोघांचं बरं चाललं होतं. आणि हा आला, त्याला कळलं बैल, कुत्रा, म्हैस, गाय आपल्याला अपाय करत नाहीत, आपण त्यांना कैद्यात ठेवू शकतो, त्यांना पाळीव करू शकतो. लोखंडाचा शोध लागला, अग्नीचा शोध लागला आणि ते सगळं करण्यासाठी तो अवतावर चढला आणि त्याने 7 बारे स्वतःच्या नावचे लिहिले. आणि ते 7 बारे वाढवण्यासाठी आमची भावकी मोठी, आमची भोसल्यांची, आमची शिंद्यांची, आम्ही पाटलांची, आम्ही कधी म्हणतो तेव्हा आमची भावकी गावात मोठी असते तेव्हा. आणि ती भावकी गावात मोठी कधी होते? जेव्हा जास्त बायका आमच्या कह्यात राहतील तेव्हा. कारण ही निसर्गाची किमया आहे. तुम्ही सरोगसी करा, तुम्ही ART वापरा, तुम्ही अल्ट्रासाऊंड वापरा, काही वापरलं आणि कुठंही फर्टाईल केलं माणसाचं बीज, तरी वाढण्यासाठी का होईना बाईच्या गर्भाशयाला पर्याय मिळालेला नाही. आणि तोपर्यंत तरी आम्हाला चायला मायला म्हणण्यापासून ते एप्स्टीन फाईल पर्यंतचे धंदे या जगात यापुढं करता येणार नाहीत. याची ताकद बाबासाहेबांनी आम्हाला दिली. हे इथं उभारून बोलण्याची ताकद. काल कोणतरी म्हणालं, काल संभाजीदादाशीच माझा वाद झाला, फेसबुकवरती त्यांनी टाकलं की तुमच्या घरातल्या बायकांना तुम्ही काय. ते म्हटलं संभाजीदादा अरे काय बोलतो, मी तुझी बहीण आहे म्हटलं, तू वरच्या जातीच्या पुरुषांना काय सांगतो, तू आम्हाला गुलाम समजतो का म्हटलं त्यांची. हे फेसबुकवरचं तुझं काढून टाक म्हटलं. तुमच्या घरातल्या बायकांना तुम्ही असं, अरे तुमच्या घरातल्या बायका त्यांच्या घरातल्या बायका काय त्यांच्या गुलाम आहेत का? बाबासाहेबांनी ते संविधान लिहून आम्हाला सगळ्यांना एका लेखणीच्या फटकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की सगळ्यांना दंडकन त्या जातीच्या उतरंडीतून आणून सगळ्यांना रांकेत बसवलं आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून, मांडीला मांडी लावून आम्हाला पण बसवलं. बाबासाहेब आंबेडकरांनी साताऱ्यामध्ये गिरवला, ह्याचा मला नितांत अभिमान आहे. त्या साताऱ्यात मी नांदते, त्या साताऱ्यातून मी येते, ह्याचा मला विशेष अभिमान आहे. पण त्या माणसाला जर दलित म्हणून ह्यांनी या पद्धतीने वागवलं नसतं, दुजा भावानी त्यांना सोसावं लागलं नसतं, तर आमचं दुःख कदाचित बाबासाहेबांनाही कळलं नसतं. जे दुःख बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये भोगलं तेच दुःख आम्ही बायका सातत्याने भोगतो.
याची जाणीव बाबासाहेबांना होती. आणि म्हणून आपल्याला आठवण करून देईल की शेवटचं भाषण संविधान या देशाला अर्पण करताना बाबासाहेब म्हणाले होते की जोपर्यंत तुमची पत निर्माण होत नाही तोपर्यंत तुमच्या मताला अर्थ नाही. आज लोकशाहीत संविधानाला भयंकर अशी थ्रेट असताना आम्ही अनुभवतोय हा पावला पावलावरती. काल परवापर्यंत दार वाजवलं तर तो नवरा सांगायचा, कारण मी नगरपालिकेची आणि आमदारकीची निवडणूक लढवलेली उमेदवार आहे, आणि दार वाजवलं की तो म्हणायचा नाही माझं मत ते आमच्या मालकिणीला आम्ही सांगतो, तुम्ही जा. पहिली निवडणूक होती की ज्या वेळेला पोलिंग एजंट म्हणून सुद्धा माझ्या बायका बसल्या आणि त्यांनी तो अनुभव घेतला. पुन्हा एका द्रष्ट्या नेत्याला वन फाईन मॉर्निंग ते सुचलं म्हणून ते प्रत्यक्षात येत नाही. बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेच्या पूर्वी आणि राज्यघटनेच्या नंतर या देशाचा एक वेगळा इतिहास लिहावा लागेल. 42हून अधिक कायदे करावे लागले पुरुषांना शहाणं करण्यासाठी आणि स्त्रियांना समानता प्रदान करण्यासाठी. आणि त्या प्रत्येक कायद्याला एक आंदोलनाचा इतिहास आहे. तो खरा या देशाच्या स्त्रीमुक्तीचा इतिहास आहे. आणि त्या 42 ही कायद्यांच्या दरम्यान जे काही घडलं त्याचा परिपाक म्हणून आज आमच्या अधिकारी महिला संपूर्ण महापालिकेचं एज्युकेशन डिपार्टमेंट सांभाळतात. कारण 30% राखीव झालं नसतं तर आजही मी युपी बिहारला जाते, होऊन सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने तिथे अधिकारी दिसत नाहीत. हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. कारण ती पुण्यभूमी महात्मा फुलेंची, ती सावित्रीमाई, ते बाबासाहेब महाराष्ट्राची देणगी आहे आणि तो वारसा घेऊन आम्ही उभे असतो. म्हणून आम्हाला त्या पदाला माणसं मिळत नाही तसं होत नाही. 30% राखीव मध्ये प्रॉक्सी बसवावा लागत नाही. किंवा ऐश्वर्या नगरसेविका म्हणून निवडून आली तर तिची आई किंवा बाबा तिचा रोल करायला येणार असं होत नाही. ती स्वतः इथे येते, त्याचं श्रेय इथल्या सामाजिक चळवळीला जातं. म्हणून तुम्हाला थोडीशी एरोगन्सी वाटेल, पण या देशाचा इतिहास लिहायचा ठरवला तर सगळ्या वेळेला पॉलिसी करण्यासाठी, कायदे करण्यासाठी जे बळ बाबासाहेबांच्या त्या संविधानातून आम्हाला मिळालं, त्यामुळे आमच्या चळवळी उभ्या राहिल्या. त्यामुळे सामाजिक चळवळीना एक इतिहास इथं घडू शकला. तो फक्त दलितांचा नाहीये, तो बहुजनांचा आहे, तो स्त्रियांचा आहे, तो वंचितांचा आहे, तो ग्रामीण जनतेचा आहे, तो कामगारांचा आहे, तो शेतकऱ्यांचा आहे. आणि त्या सगळ्यांच्या त्या चळवळींमधून या देशाच्या पॉलिसीज, या देशाचे कायदे आता पीसीपीएनडीटी सारखा कायदा करायला इंदिरा जयसिंग यांच्यासोबत आम्ही सगळ्या जणी इथून जाऊन बसलो. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट बनवताना इथून सगळ्या गोष्टीवर गेला. वर्मामध्ये 376 मध्ये बदल घडवताना 80,000हून अधिक सूचना खालपासून वरपर्यंत गेल्या. ही सगळी जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया तुम्हाला मला दिसताना सोपी दिसत असली किंवा ते संविधान आणि जय भीम म्हटलं तर तेवढं पुरेसं नाही. बाबासाहेब समजून गेला 10 जन्म अपुरे पडतील. एवढी मोठी क्लिष्ट गोष्ट बाबासाहेबांनी सोपी केलेली आहे. त्यामुळे त्या संविधान परत प्रवाही ठेवलेले आहे. बघा केवढी मोठी गोष्ट आहे. आम्हाला स्त्रियांना मतदानाचा हक्क दिला, नुसता दिला नाही, आरक्षणाची जागा ठेवली. दर 10 वर्षांनी ते तपासा सांगितलं आणि ते संविधान प्रवाही ठेवलं. आणि म्हणूनच 73 आणि 74वी घटना दुरुस्ती झाली आणि पंचायत राजमध्ये आणि नोकरीमध्ये आम्हा स्त्रियांना आरक्षण मिळालं. त्या चावडी मोडणं जिथनं जाताना आम्हाला घोषाघराणा करावा लागायचा, पायातली चप्पल हातात घ्यावी लागायची. त्या चावडीतल्या सरपंचाच्या खुर्चीत जाऊन आम्ही बसलो. हे श्रेय बाबासाहेबांना जातं. फिजिकली माणूस मरून गेला तरी विचारांनी आणि कृतींनी आणि कार्यकर्तृत्वाने कसा जिवंत राहतो त्याचं उदाहरण बाबासाहेबांचं काम आहे. किती बोलावं आणि किती सांगितलं तरी ते कमी पडेल. कारण आमच्यासारख्याने अलीकडेच माझ्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला एका वेगळ्या संदर्भाने तिथे, आणि तो मागं घेण्यासाठी जेव्हा सांगितलं गेलं त्यावेळेला म्हणाले तू जी भाषणं करत फिरतेस ना की अॅट्रॉसिटीचा कायदा असलाच पाहिजे आणि आरक्षणाच्या तत्वाला एवढ्यात हात लावायचा नाही. आणि ही सगळ्या सभा मी आठवले साहेब आणि कुमार सप्तर्षी ह्या दोघांच्या बरोबर पश्चिम महाराष्ट्रात करत होते. तर हे वक्तव्य मागं घे, आम्ही 1 मिनिटात तुझ्यावरची अॅट्रॉसिटी मागं घ्यायला तयार आहे, असं आमच्या तिथल्या तथाकथित ज्यांनी पुढे काही माझ्यातलेच कार्यकर्ते पुढे घालून माझ्यावर अॅट्रॉसिटी केली होती त्यांना सांगितलं.
मी म्हटलं माझ्यासारख्या 10 वर्षा देशपांडे कायमच्या जेलमध्ये जाऊन शिक्षा भोगावी लागली तरी चालेल, पण अॅट्रॉसिटीच्या कायद्याला हात लावू देणार नाही. आरक्षणालाही तीच महत्व आहे. आरक्षणाचं ते तत्व बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये केवढा द्रष्टेपण आहे, किती दूरवरचं पाहिलेलं आहे. ते तिथे नसतं तर आज आम्ही इथे महापौर म्हणून बसू शकलो नसतो. सुखासुखी कोणीही आपली पॉवर कोणीही सहज दुसऱ्याला देत नाही. यू हॅव टू ग्रॅब इट. तुम्हाला ती ताब्यात घ्यावी लागेल आणि ते तुम्हाला सिद्ध करावं लागेल. फेअर अँड लवली सारखं नाहीये ते. पद मिळालं म्हणून पदावरती येऊन बसण्या एवढी पदं निर्माण झाली तरी त्या पदांवरती बसणं सोपं नाहीये. त्या पदावरचं कामकाज करायचं असेल तर तेवढं कार्यकर्तृत्वाने अभ्यास सिद्ध करावा लागेल आणि ह्या सगळ्या शक्यता त्या राज्यघटनेने आमच्यासाठी निर्माण केलेल्या आहेत. 42हून अधिक कायदे, एक एक कायद्यावरती स्वतंत्र व्याख्यान होऊ शकतं आणि याच्या वेगवेगळ्या कायद्यांसाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याच्यावरती बोलत असतो. पण या सर्व कायद्यांच्या संदर्भातली शक्यता म्हणजे राजाराम मोहन रॉयच्या काळापासून बाबासाहेब मध्ये आणि त्याच्यानंतर आतापर्यंत, म्हणजे आता ARTचा कायदा 2021ला आम्ही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा केला आणि मग देशाने तो स्वीकारला. इथेपर्यंत जर सगळी इतिहास बघायला गेला तर त्या कायद्याच्या अनुषंगाने किंवा त्या पॉलिसीच्या अनुषंगाने जे सगळं कॉन्ट्रीब्युशन आहे ते इथल्या सामाजिक चळवळीचं आहे. त्याच्यामध्ये अनेकांची म्हणजे राजाराम मोहन रॉय पासून अनेक मोठी तो इतिहास वेगळ्या पद्धतीने सांगावा लागेल. त्याच्यासाठी ज्योतिबा फुलेंपासून ते कर्वेंपासून अनेकांची नावं आपल्याला घ्यावी लागतील आणि त्या सगळ्यांनी तो केला. पण त्या सगळ्यांना सामावून घेणार इन्क्लुझिव्ह काय, म्हणजे हा हायवे इथून तिथून बांधतात, सर्व्हिस रोड धड नसतो. इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट नाहीच आहे. तसं इन्क्लुझिव्ह काय असू शकतं याचा अभ्यास त्या राज्यघटनेमध्ये केलेला आहे. स्वतःच्या जीवन कार्यामध्ये बाबासाहेब असताना त्यातली अमेंडमेंट आली आणि स्वतः निर्माण केलेल्या त्या संविधानातल्या अमेंडमेंटवरचं पहिलं भाषण बाबासाहेब करतात. केवढी खिलाडू वृत्ती आहे. मी निर्माण केलं तर आमच्या कैलासने शूटिंग करून आणलं आणि त्याला म्हटलं हा शॉट नको घेऊस, ते जरा लेंगी होते, माणसाकडे 12च मिनिटं बघतात, त्याला त्रास होतो. केवढी मेहनत करून मी शूट केलं आणि तुम्ही एक घेतलेला शॉट बाजूला काढताना कलाकाराला त्रास होतो, डायरेक्टरला त्रास होतो. तुम्ही कल्पना करा, एक अख्खं संविधान लिहिल्यानंतर त्यांच्या कार्यकालामध्ये बाबासाहेब त्याच्यावरची अमेंडमेंट स्वागत करतात आणि त्याच्यावरती बोलतात आणि ते मान्य करतात. तर मला असं वाटतं की त्याच्यानंतर 73-74व्या घटना दुरुस्तीमुळे आम्ही इथेपर्यंत पोहोचलो आणि इथेपर्यंत पोहोचत असताना हे आम्हाला मान्य केलं पाहिजे. म्हणजे मी बघत होते की बाबासाहेब हिंदू असताना हिंदू कोड बिल आलं का त्याच्यानंतर आलं. ज्या वेळेला विचार सुरू आहे हिंदू धर्मातून बाहेर पडण्याचा, आवाहन केलेलं आहे समस्त हिंदू समाजाला की हे बदला, अशा काळामध्ये बाबासाहेबांच्या समोर हिंदू कोड बिल त्यांनी इतक्या मेहनतीने आणलेलं. कुणासाठी आणलं होतं? पहिला आणि शेवटचा कायदा मंत्री आहे ज्याने आमच्यासाठी, आजही ते शक्य नाही, आजही कालची गोष्ट आहे. काल मी पाटणमध्ये होते आणि कालची गोष्ट आहे, 11 नवरे कसे बसे धरून आणले होते मी जमिनीला बायको बरोबर नाव लावण्यासाठी. अहो म्हटलं, आणि नवरा मला विचारतो गिरी फोडून म्हणजे विकून खाल्लं म्हणजे, आणि सगळे साठीच्या पुढचे होते. म्हटलं आता जायची वेळ आली की म्हटलं अजून किती माझं माझं करायला. म्हणजे कल्पना करा की अर्धांगी अर्धांगी म्हणायचं, तिनं गणगोत सोडायचं, तिनं सगळं मागं टाकायचं आणि तिनं याच्यासाठी नांदायला याच्या घरी यायचं आणि तिच्या नावाने सहमालकीयत, म्हणजे सोडून तर द्यायचं नाहीच आहे, सहमालकीयत व्हायचंय. आणि याचंही श्रेय मला सांगितलं पाहिजे, याचं श्रेय शरद जोशींना जात. चांदवड मध्ये 1 लाख शेतकरी बायांची त्यांनी मेळावा घेतला आणि तिथे पहिल्यांदी हे लिहिलं, पहिल्यांदी लक्ष्मी मुक्ती हा शब्द उच्चारला आणि 93 मध्ये तो बदल आणला आणि सांगितलं की जर नवऱ्याने ऍफिडेव्हिट करून दिलं तर बायकोला सहमालक होता येईल. परत ते लग्न मध्ये येतं. मी आता सध्या हसन मुश्रीफ मंत्री होते तेव्हा जाऊन भांडले होते साहेबांशी की साहेब हे लग्न कशाला मध्ये पाहिजे, सगळ्या पुरुषांची जर जमिनीला त्या घरातले करता गेल्यानंतर नावं लागतात तर सगळ्या बायकांची का नाही लावायची. नवऱ्याची बायको असणं ही का अट घालताय, घर दोघांचे. म्हणजे त्या स्त्रीमुक्तीनंतर त्या
ह्याच्यानंतर संविधानानंतर आमच्यासाठी जर कोणी काम केलं असेल, मी कुठल्याही पार्टीची नाही हे आधी क्लिअर करते. त्यामुळे त्यावेळेला विलासराव देशमुखांनी ते केलं मुख्यमंत्री असताना, आणि ते त्यावेळेला केलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं घर दोघांचे. तेव्हाही आम्ही जाऊन म्हणालो की घर दोघांचे, घर सर्वांचे का नाही, घर स्त्रियांचे पण का नाही. मग विधवा, त्याच्यामध्ये कुमारी एखादी अनमॅरिड मुलगी घरात असेल, विधवा आई असेल, पण नवऱ्याला तर घर लागलेलं असेल तर बायकोला मालकीयत मिळेल. मी फक्त भाषण करणारी कार्यकर्तीने हे सुरुवातीलाच सांगितलं. आणि म्हणून महानगरपालिकेकडून माझी अपेक्षा आहे की मुंबई महानगरपालिका ही पहिली महानगरपालिका ठरली पाहिजे जिथली झोपडीपासून, अपार्टमेंट मधल्या फ्लॅट पासून बंगल्यापर्यंत सगळ्याला नवऱ्याबरोबर बायकांची नावं लागली पाहिजे. फक्त विचाराचा वेध नको, कृतीचा पण वेध घेऊया. आणि त्या पद्धतीची जर आता एवढ्या 62 नगरसेविका आहेत, तर मला वाटतं सभागृहात आपली बऱ्यापैकी मेजॉरिटी आणि आपण हे करू शकतो. तर आम्ही आमच्या नगरपालिकेमधून आमच्या सीओनी त्यावेळेला जाहीर केले की 10% आम्ही घरपट्टीत सूट देऊ जर बायकोचं नाव लावलं. वसुली पण झाली आणि बायकोचं नाव लागण्याची. आणि बँकांना हे सांगितलं आवर्जून की लोन देताना किंवा सरकारी घर देताना नवरा बायको दोघांची मालकीयत त्याला लावा. कारण सगळ्यात जास्त व्हायलन्स, सगळ्यात जास्त त्रास, सगळ्यात जास्त हिंसा जर कुठे होत असेल तर ती घरात होते, जवळच्या नात्याच्या माणसाकडून होते. आणि मग माझ्याकडे, मी फ्री लिगल एड चालवते, तिथे माझ्याकडे बायका नवऱ्याबरोबर भांडत येतात आणि मग म्हणतात घर माझे आहे, घर माझे आहे. ते म्हणतो घराच्या बाहेर हो. खोटं कशाला, मी पण 2-3दा बास्केट भरली. तिकडे त्या कोडगुले मॅडम बसते, त्या आवर्जून हसतायत, कारण ते सातारचे आहेत, त्यांना हे काही प्रसंग माहिती आहेत माझ्या आयुष्यातले. आणि मग तिकडे गेल्यावर भाऊ म्हणणार ही मध्येच कशी आली. राखी पौर्णिमा नाही तर भाऊबीज, फार तर मे महिन्याची सुट्टी आधी मध्ये आली. माई म्हणते जा दुधाची पिशवी घेऊन ये जा. तो तिथे पार्लरवाला पुरुषांच्या पार्लर मध्ये बसलेला असतो, तो लांबपर्यंत बघतो कोणाची मुलगी दृष्टीतनं उतरून कुठं निघाली. दुधाची पिशवी आणताना वाणी बरोबर झोपतो. का ग तायडे, म्हणजे आईनं विचारायच्या आधी वाणी विचारते. आणि मग अख्ख्या गावात बातमी जाते. मग भाऊ पण येतो आणि म्हणतो येणार आहेत नाहीला का घालवत यायचे. भाऊजाई पण विचारते साडी कसली पाहिजे. म्हणजे तिथे आम्ही पाहुणे, तिथे आम्ही आधी मधी गेलेलं चालत नाही. आणि तिथं रोज एकदा घराच्या बाहेर व्हायचं. रोज रात्री 1:30, 2, 2:30, 3 हा म्हणतो कितीचा फोन उचलतात रात्री. मी म्हणजे माझ्याविषयी हायकोर्टमध्ये एका पोलीस ऑफिसरनी ऑन रेकॉर्ड रंजना पाटील जज मॅडम समोर स्टेटमेंट केलेले की ही बाई पॅरलल पोलीस स्टेशन चालवते. म्हणजे मला चालवायची वेळ काय ते तू विचार कर ना बाबा. त्यांनी हे म्हटलं डायसवरून की तिला हे काम तुमचं का करावं लागतं याच्यावर तुम्ही विचार करा. मी सरकारी वकील म्हणून काम केलंय असं त्यांनी सांगितलं त्या पीआयला. 1:30-2 असा सुद्धा घराच्या बाहेर काढल्यानंतर फोन येतो. मी पीसीआर ला फोन करते, मग पीसीआर तिथे जातो. त्याच्यानंतर त्या बाईला घरात घ्यायचं किंवा तिला आणून पोलीस स्टेशन मध्ये ठेवायचं का आश्रमगृहाला पाठवायचं, हे आम्ही रात्रीत ऑलमोस्ट रोज हा कार्यक्रम 2-3दा आम्हाला करावा लागतो. अलीकडे माझं 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 म्हणता वाटीवर तरी नाव आहे का तुमचं. लेकराला नाव आता रामकृष्ण मोरे जेव्हा शिक्षण मंत्री होते, मला मुलगी झाली आणि मी लक्ष्मण मानेने घेऊन मंत्रालयात गेले. मी म्हटलं मी देशपांडे ते बोंडे, आमची जात वेगळी वेगळी आहे. आम्ही भांडून 1.5-2 वर्ष मग लग्न केलं. आम्हाला जात संपवायची आहे. धर्म ही गंभीर गोष्ट आहे असं म्हणणं आहे. कॉन्स्टिट्यूशन इज इनफ असं आम्हाला वाटतं. आणि आम्हाला ह्यातलं काहीच आमच्या लेकराला लावायचं नाही. आणि आम्हाला आमच्या मुलीचं नाव आमच्या दोघांच्या नावं लावायची आहेत. आणि तसं माझ्या मुलीचं नाव लावा. 6 महिने पोरीची हजेरी घेत नव्हते शाळेत. त्याच्यानंतर ही पॉलिसी बदलावी लागली आणि आता मग मुख्यमंत्री साहेबांच्या समोर पण त्यांच्या आईचं नाव आम्हाला दिसतं. जग बदलतं. या विचाराचे असा ना तर त्या विचाराचे असा जगाबरोबर बदलावं लागतंच, हे ह्या निमित्ताने सिद्ध होतं. आणि त्याचं श्रेय ते बोलण्याचं, ते मांडण्याचं, ती पॉलिसी करण्याचं, जे मंत्री म्हणून बसण्याचं,
तो डिसिजन कॅबिनेटमध्ये घेण्याचं हे सगळं जे निर्माण केलं ते माझ्या बाबासाहेबांनी निर्माण केलं. शेवटच्या बाईला, शेवटच्या व्यक्तीला हा अधिकार मिळेल हे सांगितलेलं आहे. आणि त्या घराला माझं 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 मी म्हणतो, त्या घराला नवऱ्याबरोबर बायकोचं नाव लावण्याचा पॉलिसी जर कोणी घेतला तर तो इथल्या प्रशासनाने घेतला. हे महाराष्ट्राचं पुरोगामित्व आहे. हा निर्णय कुठल्याही राज्यात अजून झालेला नाही. जमिनीला नाव लावणं, घराला नाव लावणं, आर्थिक संसाधनांना नाव लावणं, हे सगळ्याचा निर्णय हा त्या माध्यमातून गेला. संविधानिक अधिकार, संविधानिक हक्क हे निर्माण करण्यासाठी, मागण्यासाठी एक वेगळी यंत्रणा राबवावी लागते आम्हाला. तो मिळाल्यानंतर तो एक्झिक्यूट करण्यासाठी आम्हाला एक वेगळी यंत्रणा लावावी लागते. आणि ती एक्झिक्यूट केल्यानंतर सुद्धा जेव्हा त्याच्या निमित्ताने आम्हाला न्याय मिळत नाही, ते घर माझं आहे, भिंतीला लावलं, तिथे नाव माझं लागलं, पाटी लागली आणि नवरा मारायला लागला, तर ती बाई आज जर म्हणाली की घे तिकडं किती दारू पितोस पी, तिकडं भिंत घाल, इकडं भिंत घालते, धडका घे, किती खायचं तेवढा, प्यायचं तेवढा पी, मी काय तुला घरातनं मी बाहेर जाणार नाही असं म्हणण्याची तिचं धाडस. आणि चुकून तिला घरातनं बाहेर काढल्यानंतर कोर्टाचा हा आदेश घेणं की घराची मालकी जरी नवऱ्याची असली तरी बलात्कार बाईवर होऊ शकतो, म्हणून पुरुष घराच्या बाहेर राहील पण बाई घराच्या बाहेर राहणार नाही, हे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट करून आम्ही तो आदेश मिळवला. त्यामुळे लक्षात घ्या की हे काम सोपं नाही. एका बाजूला तुम्हाला बहुजनांना, दलितांना, अल्पसंख्याकांना, वंचितांना, कामगारांना, शेतकऱ्यांना हे सगळं करत असताना केवळ सोपं नाही, केवळ ते कागद नाही तर कागदी घोडा. म्हणून एका आमच्या अधिकाऱ्याला आम्ही विचारलं की कायदा माणसासाठी का माणसं कायद्यासाठी, हे आधी ठरवा. बाबासाहेबांनी हा जिवंत झरा जो आमच्या दारात आणून सोडलेला आहे, जो अमेंड होऊ शकतो असं आम्हाला दाखवलेला आहे, तो जर उद्ध्वस्त होत असेल तर आम्हाला परिवर्तनाच्या चळवळीमध्ये बाहेर पडावं लागेल. कारण तो हिटलर आमच्या घरात आहे, त्या हिटलरशी कसं भांडायचं ते आम्हाला माहिती आहे. तुला काय कळतंय गबस, तुला काय कळतंय गबस, असं सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही रोज 25 वेळा ऐकतो. आणि तरी गप्प बसवणाऱ्याला कसं गप्प बसवता येतं हे आम्हाला माहिती. म्हणजे न आवडणारी नणंद देणार असेल तर डोक्याला बरोबर पट्टी बांधून खूप फुटतंय, खूप फुटतंय असं म्हणून कसं झोपायचं ते आम्हाला माहितीये. आणि उसाचं बिल आमच्याकडे तर येणार असेल तर आधीपासून शेजारणीकडे बघितलं का त्यांच्याकडे वहिनीने घेतले माहितीये का, दादाने दिले माहितीये का, म्हणजे ते 3.5-4 तोळ्याचं घेतले ते बिल कितीचं येणार आहे आधीपासून आम्हाला माहिती असेल. आणि नाही तर काय म्हणणार, इन्व्हेस्टमेंटच आहे, मी काय कुठं घेऊन जाणार आहे म्हणून ती दाखवत आली ना, मी म्हणते पावती कुणाच्या नावाची पहिली दाव, मग पुढचं बोल. वाटीवर साखर शेजारणीला दिली तरी मागत जाता, त्या वाटीवर नाव नाही. मरणाची कळ काढून जन्माची वेदना देऊन लेकरं जन्माला घातली, त्या लेकराला नाव नाही. माझं 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 म्हणून घर घेऊन बसला डोक्यावर, अजून 15 मिनिटं बोलले तर जिथं अगो बाई दुधाला झाकून ठेवलं पण नाही. बाई जेवण जेवायचं, ह्या बाईचं काय जातंय, हालत येतोय का डुलत येतोय काय माहिती, घरी जायला लागेल, स्वयंपाक करायचंय, बरं झालं गवार निवडूनच ठेवलं. म्हणजे इथं बसल्या बसल्या मला चेहऱ्यावर दिसतं असं, गवार निवडून ठेवली, नको नको बटाट्याचीच करते असं मनातल्या मनात सगळं म्हणत असतात. मी माझ्या नवऱ्याला विचारलं, इथे ते बसलेत म्हणून मी त्यांना विचारलं की ज्या दिवशी तुझं माझं लग्न झालं त्या दिवशी काय असं झालं की माझ्या डोक्यात दळण्याचं दळण तोच आणतो बरं का आमच्याकडे, पण दळण करायचे हे आठवण करून द्यायला मी लागतेच. म्हणजे आता तो फरक झाला की दळण तोच आणतो. कधी कधी आता परवा बाई नव्हती तर आम्ही, माझी दुसरी कार्यकर्ते त्यांनी मिळूनच गहू निवडले, मग दळण घेऊन गेले, आणले, पण ते दळण संपले आणि ते आणायचंय ते सांगायला का होईना नाही लागत. आपण डोक्यात घेतलंय, आपण सुपर वुमन सिंड्रोम आजार झालाय आपल्याला त्या कोविड सारखा. म्हणजे इकडं मॅडम इकडं आले ना तरी उत्तम अधिकारीच असणार, सगळं टापटीप. हे काय साहेब म्हणणार होते, मॅडम मॅडम घरातलं सगळं उरकून आल्यात, बसावर का ग्लासभर पाणी घ्या, किती वाजले, बरोबरी पाहिजे, समानता पाहिजे असं ह्यांना ऐकवणार. आणि तिकडं गेलं की प्लीज श्रावण गौरी आहे, जरा आम्हाला लवकर सुट्टी देता का, गौर बसवायची आहे हो. म्हणजे तिथं उत्तम सून, उत्तम सासू, उत्तम नणंद, उत्तम आई, कायम आई नापास असते लक्षात ठेवा, बाप कायम पास असतो.
आई कायम चुकलं सगळं, तुझं वळण आहे. अरे काय पत्कूर घेतलंय वळण लावायचं? कुठं लिहिलंय मनुस्मृतीत की बायकांनीच वळण लावा? मला असं वाटतं की ही इक्वॅलिटी हवेतनं येणार नाही. ती प्रॅक्टिकली रोज तुम्हाला मला अनुभवावी लागेल आणि घरामध्ये बाबासाहेब आणावे लागतील. त्याचा फोटो लावू नका, बाबासाहेबच्या फोटोच्या मोहताज नाहीये. कितींदा लावला आणि कितींदा पुजला तरी त्या ऋणातून आम्ही कधीच मुक्त होऊ शकत नाही. आणि म्हणून त्या नेत्यांना पण मी सांगितलं होतं की तुमच्यापासून माझ्यापर्यंत, ऐश्वर्यापासून माझ्यापर्यंत आम्ही कुठल्या जाती धर्मात जन्माला आलो महत्वाचं नाही. आम्ही स्त्रियांनी आजन्म बाबासाहेबांचं ऋणी राहिलं पाहिजे, महात्मा फुलेचं ऋणी राहिलं पाहिजे, ज्योतिबाचं ऋणी राहिलं पाहिजे. कारण त्यातनं आम्हाला त्यांनी बाहेर काढलंय आणि ह्या लाईनीत आणून आम्हाला बसवलंय. आणि नुसतं बसवलंय असं नाही तर घरामध्ये डेमोक्रेसी आणण्याची प्रक्रिया त्यांनी आम्हाला सुरू करून दिलेली आहे. चूक आमची आहे. आणि म्हणून इथल्या फॅसिस्ट विचाराच्या विरोधामध्ये, इथल्या कॉर्पोरेटच्या शोषणाच्या विरोधामध्ये, इथल्या कामगारांच्या बाजूनी, इथल्या शेतकऱ्यांच्या बाजूनी, बहुजनांच्या बाजूनी, दलितांच्या बाजूनी जर खऱ्या अर्थाने लढायची ताकद जर कोणात असेल तर ती महिला नाही. मी दारूबंदीचा अनुभव घेतलेला. सगळे पार्टी माझ्या विरोधात असायचे, सगळे पक्ष माझ्या विरोधात उभे राहायचे. उभी बाटली आडवी कशी होते म्हणणारे, कारण एकाला कोणाचं कोणतरी राष्ट्रवादीचा असायचा, काँग्रेसचा असायचा, शिवसेनेचा असायचा, भारतीय जनता पार्टीवाल्याचे एखादं बिअर बार असायचं, असायचंच. कारण त्यावेळेला पद्धतच होती. आधी जाऊन कारखाना मागायचे, कारखाना नाही मिळालं की बिअर बार मागायचे, बिअर बार नाही मिळालं तर मग शाळा मागायची. म्हणजे बघा, ह्या तीन गोष्टी यांच्यासाठी सारख्या होत्या. आणि हे सगळ्या महाराष्ट्रातल्या अतिशय जबाबदारीने मग होतीये. आणि जेवढ्या गावात मी दारूबंदी केली तिथले सगळे सरपंच महिला सरपंच होते, हे पण तुम्हाला सांगते. जेवढ्या गावात 70 गावांमध्ये मतदानाने बिअर बार आणि परमिट रूम बंद केले आणि सुप्रीम कोर्टापर्यंत लाडून तुमचं त्याच्यामध्ये खारघर आहे. व्यतिरिक्त बेलापूरमध्ये तर सुळसुळाट आहे सगळा हा, पण ते खारघरमध्ये नाही म्हणून बेलापूरमध्ये सुळसुळाट. हा, जवळच जाऊन घेऊन येत आले पाहिजे. पण बरं आहे, काटावर बसायला उठून जात नाही, गाडीवर बसून लांब जातोय. मग आमच्या बायकांनी ठरवलं की दारूबंदी करण्यासाठी, तो नवरा जगवण्यासाठी बचत गट काढले, बायकांना बोलवलं की पॉलिसी घेतली, आडवीची उभी, उभीची आडवी. त्याच्यामध्ये म्हटले पुरुषांना काय नाही मतदान. हे म्हटलं नाचल, म्हटलं ती उभी आडवी कशाची होते, फुटते कशाची. हे एकमेव मतदान आहे की जे बायकांना वॉर्ड मधून आणि बचत गटांमधून आणि गावाच्या ग्रामसभेमधून आम्हाला मिळालेलं आहे. आणि ते आम्ही पुरुषांच्या हितासाठी वापरतो, पुरुषांच्यासाठी. मी म्हटलं पिऊ दे की तिकडं, काय जाते आपलं, पिऊ दे. आणि होत आहे प्यालेलं नसतं की नाही, तेव्हा सकाळी असं लहानग्या पोरा तोंड एवढंसं करून येऊन बसते. आणि असा बिचारा होऊन मला म्हणतोय, रात्री जरा वाईट जास्तीत दंगा केला तुम्ही. वाईट कोण आहे? ती दारू आहे. आणि ती कधी पहिली प्याला? ग्रामपंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत. आता ते 40 दिवसाचं काय 30-35 दिवसावरच आलंय. पूर्वी आम्ही त्याला महोत्सवात डिक्लेअर करायचा येऊन नवरा. 40 दिवस आपण पायरी उतरत नसतो, चपला घालत नसतो, पुढाऱ्याच्या जीप मधून उतरतच नाही. घरचं खाणार नाही ह्या धाब्यावर, नाही तर त्या धाब्यावर, इंग्लिश शिवाय पिणार नाही, हे ठरतं. आणि मग तिथनं जी 40 दिवस पाचतो आणि जातो तो पदावर, आणि हे थरथरत येतं घरला. आणि मग त्या वाळवण घातलेलं नेऊन त्या दारू धंदेवाल्यापाशी होतं आणि प्यायला सुरुवात होते. आणि मग ती म्हणते कुठं पडलाय, जा मुर्दा घेऊन ये म्हणते. आणि ती लेकरं घेऊन येतात. दूध घालायला पाठवलं तर म्हैस ही सांभाळते, सगळं ही करते. आणि हा जाऊन तिथं बिल घेतो आणि बिल घेऊन पिऊन येतो. जाणीवपूर्वक महाराष्ट्रातल्या संध्याकाळी पुरुष शिल्लक राहिला नाही पाहिजे, जनावर झालं पाहिजे त्याचं. इंग्लिश पाजा, भजी करून द्या. आता तुम्ही नव्या मुंबईत भजी तळून देत असाल, माहित नाही मला. माझ्याकडे बायका रस्त्यावर उतरतात, पण तो शुद्धीवर राहिला नाही पाहिजे. बाबासाहेब आमचे सांगतात, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण आम्ही शिकलेले सुद्धा संध्याकाळी प्रश्न विचारायला जिवंत नाही पाहिजे. रोज खरातचे घाणेरडे व्हिडिओ बघत आमचा ढोसर पापड खात कसा बसा जीवन उलटा पडतो तिकडे. आणि खरातचे व्हिडिओ तो पोर्नोग्राफी म्हणून बघतोय, हे सगळ्यात भयंकर आहे. आणि म्हणून परत 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 मेनस्ट्रीम मीडियावर खरात दाखवला जातो. सिलेंडर किती संपले ते दाखवलं जात नाही.
आम्ही इथे बसलेले फिजिकली बसलोय आणि आम्ही शाबूत आहोत, आम्ही घेतलेली नाही. आम्ही आता विचार करायचा आहे की महाराष्ट्र आम्हाला कुठे न्यायचंय. ती परिवर्तनाची चळवळ, त्या चळवळीचे आम्ही नेते आणि ती चळवळीचं आम्हीच इंजिन असणार. इथला राजकीय बदल सामाजिक चळवळी झाल्याशिवाय झालेला नाही. मग तो आणीबाणीच्या विरोधातला असेल किंवा तो स्वातंत्र्याच्या चळवळीचा असेल. आणि 5000 वर्षाच्या इथल्या गुलामगिरीला जर सुरुंग लावला असेल तर त्या ओंजळभर पाण्याने लावलेली. पाणी पेटतं म्हणजे काय त्याचा अनुभव आम्हाला बाबासाहेबांनी दिलेला आहे. त्यामुळे बाबासाहेब हे फक्त जय भीम म्हणण्यापुरतं नाही, बाबासाहेब हे फक्त विचार करण्यापुरतं नाही. स्त्रियांच्या आयुष्यामधलं बाबासाहेबांचं स्थान हे खूप मोठं आहे आणि पुरुषांच्या आयुष्यात ते अधिक चांगल्या प्रकारे व्हायला हवं असेल तर आम्हाला महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीमाई, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींशिवाय तरणोपाय नाही. कारण ती हिंसा परवडणार नाही आणि जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आम्हाला त्यांनी हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून आमच्या सगळ्यांच्या समोर आज अतिशय कठीण काळातून संपूर्ण जग चाललेलं आहे. आणि मला या गोष्टीचं वाईट वाटतं की एक परराष्ट्र धोरण म्हणून एक काळ असा होता, जर आज आमचे बाबासाहेब असते, आज आमचे पंडित नेहरू असते, तर आज या सगळ्याचं उत्तर त्यांच्याकडे असतं. ते ऍडव्होकसीला गेले असते आणि त्यांनी हे युद्ध थांबवलं असतं. आणि म्हणून स्त्रियांच्या बाजूने बोलत असताना, स्त्रियांच्या विषयावर बोलत असताना तुम्हाला थोडंसं विषयांतर झालं असं वाटेल, पण ज्या माणसाला, ज्या पुरुषाला, तो ट्रम्प असेल किंवा कोणी नेता असेल, नेतन्याहू असेल किंवा इराण मधला तो असेल, मला तो कोण आहे त्याच्याशी मतलब नाही. ते सगळे पुरुष आहेत. आम्ही बायका आमच्या शरीरातल्या द बेस्ट त्या रुजलेल्या बीला पोचवतो. मरणाची कळ असते तशी जन्माची वेदना देऊन आम्ही मानव जीव निर्माण करतो. ज्यांना मानवी जीवन निर्माण करता येत नाही त्यांनी ते संपवण्याचा निर्णय करता कामा नये. कारण तो अतिरेकी मरतो, तो इराणी मरतो, तो इस्रायली मरतो, तो अमेरिकी मरतो किंवा भारतीय मरतो, तो कन्याकुमारीत मरतो, तो पुलवामा मध्ये मरतो किंवा तो मुंबईत कुठेतरी मॉब लिंचिंग मध्ये कुठेतरी मरतो, तो हिंदू किंवा मुसलमान असतो. त्याला येऊन जात धर्म तुम्ही पुरुष सत्ताक व्यवस्थेतले पुरुष चिकटवता. आम्ही बायका नाही चिकटवत. आम्ही नाही चिकटवत. आम्ही त्याचा बाप दाखवतो. ही आमची चूक आहे का? ही हिंसा करण्याचा अधिकार या जगातल्या पुरुषांना कोणी दिला? की मॉब लिंचिंग करणं, चायला मायला म्हणण्यापासून, एप्स्टीन फाईल पासून इराण बरोबरच्या त्या युद्धापर्यंतची ही सगळी हिंसा करण्याचा अधिकार या पुरुषांना. आणि त्यातही त्या शाळेवरती बॉम्ब टाकता, त्या शिकणाऱ्या छोट्या छोट्या मुलींना मारून टाकता. ज्याला स्वतःच लॉस करून माणूस निर्माण करणं म्हणजे काय, त्याला दूध पाजणं म्हणजे काय, त्याला वाढवणं म्हणजे काय, हे ज्याला कळत नाही, त्याच्या विरोधात यापुढची चळवळ स्त्रिया लढतील याची मला खात्री आहे. कारण त्या फॅसिस्ट, त्या दादागिरी करणाऱ्या, त्या हिटलरी वृत्तीच्या पुरुषाला सरळ कसं करायचं हे आम्ही रोज घरात करतो. आम्हाला फक्त ते वातावरण, ती संधी त्या माध्यमातून हवी आहे. अहिंसेच्या मार्गानेच आम्ही ह्यांना शहाणपण शिकू. आम्ही महात्मा गांधींच्या मार्गानेच ह्यांना शहाणपण शिकू. त्या उंजळवर पाण्याला कसं पेटवता येतं, संविधानिक चौकटीमध्ये राहून कसं काम करता येतं हे आम्ही त्यांना शिकू. त्यामुळे त्या शाहरुख खान विरुद्ध पण मी कोर्टात गेले तुमच्या मुंबईतच, पण तरी सुद्धा त्याचं वाक्य मला इथं म्हणावं असं वाटतं. डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ, तो कॉमन मॅनच म्हणाला, परत मी कॉमन वुमन म्हणते. हलक्यात घेऊ नका. 42हून अधिक कायदे केले पुरुषांना शहाणे करण्यासाठी. आणि कायदे करून सुद्धा काल माझीच एक मैत्रीण म्हणाली, आणि आता ते बडे मुद्द्यावरती बोलवत होते की म्हणे त्या खरात बरोबर त्या बायकांवरही गुन्हे दाखल करा. अरे काय डोकं फिरलं का? कोणत्या परिस्थितीमध्ये बाई अशा व्यवस्थेमध्ये जाते, कोणत्या परिस्थितीमध्ये ती हे सगळं सोचते. एम्प्लॉयरनी जर बाई सोबत हे केलं तर त्या एम्प्लॉयरच्या हाताखालून बाजूला झाल्यानंतर त्या एम्प्लॉयरच्या विरुद्ध 26 वर्षानंतर सुद्धा हा गुन्हा दाखल करता येतो. एवढी व्यवस्था वर्मांच्या त्या अमेंडमेंट नंतर आम्ही केलेली आहे. कारण जेव्हा तो सिनियर असतो, जेव्हा ते तिला सपोर्ट नसतो, ह्या बायकांना बाहेर बोलवून ते गुन्हे दाखल करण्यासाठी केवढा प्रयास झालेला आहे.
केवढं ताकद लावावी लागलेली आहे, केवढं अस्वस्थ करावं लागलेलं आहे. असं असताना जर कोणीतरी महिलेला एजंट करून जर या पद्धतीने बोललं जात असेल तर मला वाटतं इथली पुरुष सत्ताक व्यवस्था त्यांना समजलेली नाही. आणि म्हणून तुम्हाला मला असलेल्या व्यवस्थेला, असलेल्या प्रशासकीय शासकीय व्यवस्थेला, असलेल्या सरकारला आणि पक्षांना नावं ठेवत बसण्याचा अधिकार नाही जोपर्यंत आम्ही ती डेमोक्रेसी घरात आणत नाही. आम्ही इथे बसून भाषण ऐकणार. माझ्या सगळ्याच चळवळीतल्या मित्रांना सांगणार, आमचे जेवढे म्हणून चळवळीतले मित्र येतात, मी म्हणते तुमची बायको कुठे पहिलं दाखवा आणि मग माझ्याशी बोला. भाषण ऐकायला घेणार, सावित्रीबाईंनी किती ग्रेट काम केलंय सांगणार आणि घरी जाऊन बायकोला म्हणणार आहे पाणी आणून दे. ती जेवता जेवता 4 वेळा उठणार याचं ताट वाढायला. मग त्या टेबलावर आहे घ्या ना. नाही, तिच्या हातची ती गरम पानात पडली पाहिजे. म्हणजे स्वतःच्या कुठल्याही गोष्टी हक्क सोडायला तयार नाही. स्वतः म्हणजे डेमोक्रेसी स्वतःच्या आयुष्यामध्ये लोकशाही आणायला तयार नाही. ती समता प्रॅक्टिकली भोगायला, आपण प्रॅक्टिकली अनुभव घेताना बऱ्याच गोष्टी सोडाव्या लागतील, शिकाव्या लागतील नव्याने, त्याची तयारी नाही. आणि फक्त तात्विक चर्चा करत बसायची, तर हे आता होणे नाही. आम्ही आता बिचाऱ्या राहिलेलो नाही. आम्ही बिचारे पण टाकलेलं आहे. मग त्या बदलापूरच्या शाळेतल्या संदर्भातले असेल, बिगवण मधल्या त्या मुलीला तिच्या चॉईसने तिने लग्न केल्यानंतर जर बाहेर काढल्यानंतर जर कोणी नेत असेल तर त्या मुलींना मी त्या पद्धतीने दिला, त्याने ओढून आणलं. ऑनर किलिंगचा बेल आजही पेंडिंग आहे. तुम्ही कितीही रोका, जाती धर्माच्या भिंती पडणार. आयटी मध्ये ठिकठिकाणी जाणाऱ्या आमच्या मुली त्यांच्या चॉईसचा जोडीदार निवडणार. नाहीतर नजीकच्या काळात लग्न व्यवस्था कोलमडून पडेल, कुटुंब व्यवस्था कोलमडून पडेल. अमेरिकेमध्ये जे 6-7 मिनिस्ट्री काम करतात ते घराची एक बाई करते. तिचं रिकॉग्निशन, तिची मान्यता जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण सुखी होणार नाही कुटुंब म्हणून. आणि आपणही भांडी घासताना रोज एका म्हटलं पाहिजे 500 रुपयाची भांडी घासली, 1000 रुपयाचे कपडे धुतले, 2000ची म्हातारी जीव घातली, 3000ची पोरं शाळेला घातली, 3000चे मशीन लावलं, कपडे धुतले, वाळत घातले, स्वतःशी तरी म्हणा. म्हणून मी यांना म्हणते जीडीपी कॅल्क्युलेशन चुकीचं आहे या देशाचं. जोपर्यंत तुम्ही आमच्या कामाचं रिकॉग्निशन घेत नाही आणि त्या कामाची व्हॅल्युएशन करत नाही आणि त्याचं पैशात रूपांतरण करून सांगत नाही की जेव्हा माझा नवरा कामाला जातो त्यावेळेला त्याची बायको मागे 15-20 हजाराचं काम करते, तेव्हा तो नवरा तिथे 15-20 हजार मिळवायला जातो. म्हणून ह्या महिला दिनाला आम्ही मागणी केली. म्हणून बाबासाहेब आमचे म्हणाले पण जोपर्यंत मिळवत नाही तोपर्यंत मताला अधिकार राहणार नाही. आणि आता बचत गटाचे मेळावे घेतल्याशिवाय ऐश्वर्यातही निवडणूक लढवता येतच नाही की नाही. कारण बचत गटाचा मेळावा घेतला आणि बचत गटातल्या बायकांना कुठेतरी देवाला वगैरे निघून आणलं, खुश केलं वगैरे, तर मग त्या महिला आपला मतदार म्हणून विचार करतात. हा बदल झालेला आहे. हे आमच्या शिंदे साहेबांना सगळ्यात पहिल्यांदा कळलं. अहो हिचं नवरा दळणात ते लपून ठेवलेले सुद्धा कोविड मध्ये सगळे घेऊन गेले. खरंय का नाही? तेव्हा वाचले हे आपल्या दळणातल्या पैशाने. शिंदे साहेबाला कळलं 1,500 लेख बहिणी आल्यावर जे व्हायचं ते झालं. त्यामुळे आम्हाला हलक्यात आता मतदार म्हणून पण घ्यायचं नाही, घराची बायको म्हणून पण हलक्यात घ्यायचं नाही. आणि हे करत असताना त्या संपूर्ण व्यवस्थेतल्या, आणि हे सगळं आम्ही अहिंसेने करू. आमच्या राबडी देवीने विचारलं होतं, अहो म्हणते ते चारा खाऊन गेले जेलमध्ये, आता तुमचं कसं? ती म्हटली एकट्यानेच खाल्ला म्हणून गेली. मी सगळ्यात आधी उठते, सगळ्यात शेवटी झोपते, सगळ्यांना वाढून मग जेवते. मी व्यवस्थित सांभाळीन. 8 लेकरं आहेत, 8 लेकरं सांभाळायचं काय असते? 8 लग्न मंत्रिमंडळ सांभाळीन म्हणली. खरं होतं मॅडमचं. डेमोक्रेसी बाई जगते ज्याला दुसऱ्याची भूक कळते, ज्याला दुसऱ्याची हिंसा कळते, ज्याला दुसऱ्याच्या बरोबरीनं अगं तू जेवलीस का, म्हणजे वॉशरूमला जाताना सुद्धा मी एकट्या दुकट्या जात नाही. तर चल की अगं मला नाही सोबत चल गेलं तर ती तिथं बाहेर उभी राहते आणि हे वॉशरूमला जाताना सुद्धा मैत्रिणीला घेऊन जाते. भाजी आणली तर 4 जणांना वाटून डबा खाते, ही एकटंच बसून डबा खात. मला असं वाटतं की हे वाटून घेणं, हे शेअरिंग तिला जास्त चांगलं कळतं आणि हे शेअरिंग पुरुषांनी शिकून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या देशामध्ये अर्धनारी नटेश्वराचं आपल्याकडे कौतुक आहे.
आणि ते कौतुक नुसतं त्या मूर्तीमध्ये नाहीये, ते जगण्यामध्ये आलं पाहिजे. तिच्याशिवाय तो अधुरा आहे आणि त्याच्याशिवाय ती अधुरा आहे. म्हणून भाषण करताना लोक सगळे म्हणतात की हा संसार रूपी रथ निघालाय. मला तो रथ कुठूनच दिसत नाही, मला ती सायकलच वाटते. पुढं हा बाबा, त्याची घंटी आणि ते आपलं नेतय तिकडं चालली, आणि ही माग कॅरियरवर दळणाचा डबा, हिची लेकर, ब्रेक लावला हिच्यावर, चाकळी पडली हिकडं. म्हणजे ती सायकल रथ करण्याचा कार्यक्रम या खिलारे मॅडमनी इथं आज घेतलेला आहे. तर ह्या नव्या मुंबईत त्या सायकलचा रथ कसा होईल बाबा? तर त्याचं उत्तर बाबासाहेबांनी खूप पूर्वी आम्हाला देऊन ठेवलेलं आहे. आम्ही ते बाबासाहेब समजून घेतले पाहिजेत. ती संविधानाची पूजा करून ग्रंथासारखं मार्गशीर्षातले सरावला शेटजी भटजीच्या राजकारणात जाऊन थोडेसे फळं बिळं घेऊन येऊ आणि मग शिरा बिरा खाऊ आणि मग उपास करू आणि बाबासाहेबांच्या राज्यघटनेला नमस्कार करू आणि मग ती राज्यघटना पुजून समता येते का बघू. ते शक्य आहे का? मग का करता बरं मार्गशीर्षातले गुरुवार? तुमची चूक नाही. मी मगाशी माझ्या मैत्रिणीला फोन केला आणि कैलास म्हणाला चॅट जीपीटीला विचारा. म्हटलं काय तर हे चॅट जीपीटीला कसं विचारायचं? पण तो म्हटला म्हणून मी विचारलं. चॅट जीपीटीला विचारलं, महिलांचे दर महिन्यात वर्षभरात येणारे सण कोणकोणते? दर महिन्यात एन्श्युअर करतात पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये तुम्ही इंटॅक्ट हाय का नाही. सीतामाईला पूजायला जायचं जानेवारीत, आणि मग ओवीत माझी मैत्रीण म्हणाली असा कसा तो राम हलक्या कानाचा धोब्याचा ऐकून बायकोला रानात सोडून आला म्हणाली. असं मी म्हटलं तर मग अवघडच होईल ना माझं. पण हे मी नाही, त्या ओवीत म्हटले. हा, पण तुम्ही मात्र सीतामाईचं वाण वाटायचं बरं जानेवारीत, आणि संक्रांतीत छान नटून थटून आपला नवऱ्याला पाया पडताना असा तो फोटो व्यवस्थित समाज माध्यमावर टाकायचा. तिथपासून डिसेंबर पर्यंतची यादी काढा. आम्ही शहादत दिलेली आहे जादूटोणा विरोधी कायद्याच्या माध्यमातून. या विचार मंचावर नरेंद्र दाभोळकर येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी शहादत दिलेली आहे, त्यांचा हौतात्म्य झालेला आहे. तुमच्या माझ्यासाठी स्त्री मुक्तीचा कायदा म्हणते मी त्याला, जादूटोणा विरोधी कायदा केला. पण अजूनही आम्ही त्या अंधश्रद्धेमध्ये अडकलेलो आहे. जोपर्यंत त्यातनं बाहेर पडून संविधानाची पूजा करत बसणार नाही, आम्ही मार्गशीर्षातलेही करणार नाही, शेटजी भटजीचं राजकारण आम्ही ओळखणार नाही, तोपर्यंत मला असं वाटतं किती मोठ्या डिग्र्या घेतल्यात. बाबासाहेब म्हणाले शिका, त्यांना वाटलं खरंच शिकतील. आम्ही डिग्र्या घेऊन आलो, त्यांना काय माहिती. त्या डिग्रीचा वापर करून आम्ही इथे ऑफिसर म्हणून काम करू, पण घरी गेल्यानंतर परत आम्ही लोकलमध्ये भाजीच निवडत बसणार. मला असं वाटतं यातनं बाहेर पडायचा आता टप्पा आलेला आहे. मुलांना अभ्यास कर सांगून मुलं अभ्यास करणार नाहीत. मी अभ्यासाला बसले तर माझं लेकरू अभ्यासाला बसेल, याचं ज्ञान महिलांनी आता घेण्याची वेळ आलेली आहे आणि घराची लोकशाही करण्याचा टप्पा आलेला आहे. बाबासाहेबांच्या विचाराने हा देश घडवायचा असेल, पुढे न्यायचं असेल, संविधानाला थ्रेट नको असेल, काळानुरूप त्यातल्या अमेंडमेंट्स यायला हव्या असतील. संसदेमध्ये सुद्धा 50% महिला जर नव्या मुंबईच्या सभागृहामध्ये 62 नगरसेविका जाऊ शकतात, तर संसदेत आणि विधानसभेत का नाही? त्या जायला हव्या असतील. तर त्यातल्या प्रत्येकीने अवतीभोवती घडल्यानंतर एक बलात्कार झाल्यावर एकही निवडून आलेली सदस्य साधा पार्टीला न विचारता निषेधाचं पत्र काढत नाही. मग त्या चित्रा वाघ असतील किंवा सुषमा अंधारेताई असतील किंवा सुप्रिया सुळे असतील किंवा पूर्वीच्या आमच्या सुषमा स्वराज असतील किंवा सोनियाजी असतील, त्यांना पार्टीत विचारावं लागतं ह्या पार्ट्या सुद्धा कधी डेमोक्रेटिक होतील जेव्हा तुम्ही आम्ही घरातल्या ह्या पुरुषांना सरळ वळण लावून त्या राजकारणात पाठवू दे. त्यामुळे ही तुमची माझी जबाबदारी आहे. आता बोट तिकडे नाही करायची. आता त्यांना सरळ करायचं असेल तर ते मताच्या पेटीतून करायचं, घराच्या भाकरीतून करायचं. आणि तिथे जर आपण त्याला सांगितलं की हे असं रोज उठून गप्पाबाईच चालणार नाही, बसून चर्चा करू, मार्ग काढू. घरातले छोटे छोटे निर्णय सुद्धा लेकरांसमोर जेव्हा आम्ही डेमोक्रेटिकली बोलतो आणि सोडवतो, त्याच वेळेला घरामध्ये डेमोक्रेसी येते आणि मग ती प्रशासनात येते, मग ती ग्रामसभेत येते आणि मग ती वरपर्यंत जाते. त्यामुळे ही फक्त जादू नाहीये, पण त्याच्यासाठी बाबासाहेबांनी, मी मगाशी विचार करत होते की ज्या वेळेला संविधान नाहीये, विशिष्ट जातीने शिकायचं नाही अशी पद्धत आहे, म्हणजे त्या 3.5-4 किलोमीटर आमच्या त्या गावामधून ते शिकायला प्रतापसिंह हायस्कूलला 3.5-4 किलोमीटर हा छोटा मुलगा चालत जायचा. बाजूला बसवायचे शाळेत. काय त्या छोट्या लेकराच्या मनावर परिणाम होत होते असतील.
सगळ्या सुविधा आणि सगळं असताना आणि त्यांनी निर्माण करून दिलेलं संविधान असताना आम्ही लढायचं का सोडलंय? आमची लढाई व्हॉट्सअपवरच, आमची लढाई फेसबुकवरच. मला खरंच तुम्हाला म्हणजे खोटं केवळ नाटक म्हणून नये की एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही प्रत्यक्ष नव्या मुंबईत भाषण ऐकायला आलात ही खूप 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 मोठी गोष्ट आहे. जातच नाहीयेत लोक, जागा सोडत नाहीयेत, हलत नाहीयेत, बोलत नाहीयेत, कुठेही टाकत नाहीयेत. टाकताना 10 वेळा त्यांना भीती वाटतेय. माझा आणि तुमचा विचार वेगळा असेल पण तो टाकायला भीती का वाटावी? मला असं वाटतं निर्भय होण्यासाठी बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि तो संघर्ष हा स्वतःशी आधी करावा लागतो, स्वतःतल्या मनातल्या त्या भीतीशी आधी करावा लागतो. आणि त्या भीतीशी संघर्ष केला की मग बाहेरच्या जगामध्ये पण ते निर्माण करता येतं. प्रत्येक डेकॉय ऑपरेशन करून डॉक्टर पकडताना मला प्रत्येक वेळेला वाईट वाटलेलं आहे की ज्या देशामध्ये डॉक्टरची एवढी मोठी संख्या कमी असताना आपण याला जेलमध्ये टाकतोय, हे बरोबर नाहीये. पण ते तंत्रज्ञान काही लोकांना त्या पद्धतीने वागवल्याशिवाय तो डिटरंट इफेक्ट तो कायद्याचा आणता येत नाही. जसं आपण आई म्हणून आधी लेकराला समजून सांगतो, मग प्रेमाने सांगतो, आणि नाहीच ऐकलं की 2 वाजवून सांगतो. मग ती डागणी दिलेली आई मग रडत बसते ती की मी माझ्या लेकराला असं कसं मारलं. पण हे आम्हाला करावं लागतं. आणि तो सगळा माहोल, ते सगळं वातावरण बाबासाहेबांच्या विचारांनी, महात्मा गांधींनी मिळवून दिलेल्या स्वातंत्र्याने या लोकशाहीची ही मंदिरं उभी राहिली आहेत. आणि त्या मंदिरामध्ये आपण बसून हा सगळा विचार मंथन, विचारवेध घेतो आहे. तो लवकरात लवकर या महानगरपालिकेच्या माध्यमातून कृतीवेध करो अशी मी अपेक्षा व्यक्त करते. उद्यापासून अधिकाधिक चांगली माणसं तुमच्याशी संवाद साधायला येणार आहेत. पण माझं कार्यकर्ती म्हणून जे काही थोडंफार काम चाललेलं आहे त्या संदर्भामध्ये तुम्ही सगळं समजून घेतलेलं आहे. पण मी शेवटी म्हणाले तसं मी कार्यकर्ती आहे. त्यामुळे आणि त्या देशपांडे आहे. जन्माने मी काही अर्ज करून जन्म मागितला नव्हता ब्राह्मण म्हणून, पण ती दक्षिणा घेतल्याशिवाय मी काही परत जात नसते. तेवढं राहिलंय माझ्यात. आणि ती कृतीशीलच असते, ती काही पैशात बिशात द्यायची नसते. त्यामुळे 3 गोष्टी मी तुमच्याकडून जाताना मागणार आहे आणि त्या तुम्ही मंजूर असेल तर द्यायचे. पहिली गोष्ट मी मागणार आहे की धर्म, जात, लिंग भेद वैयक्तिक आयुष्यात मी कधीही करणार नाही. मान्य? दुसरं मागणं मी तुमच्याकडे मागणार आहे की हुंडा देणं घेणं हा गुन्हा आहे. आणि खास करून नव्या मुंबईतली लग्न बघताना मला भयंकर भीती वाटते. ते लॉन्स, त्याचा बिझनेस म्हणजे मॅरेज इकॉनॉमी आणि त्यातले खर्च 1000चं ताट का 3000चं ताट. तर या पद्धतीचा हुंडा देणं घेण्याचा प्रकार, मग ते वैशाली हगवणे प्रकरणापासून आपण सगळेच जण बघतो किती हिडीच आहे ते सगळं. आम्ही महानगरपालिका म्हणूनही आणि व्यक्ती म्हणूनही आम्ही अशा लग्नांचा कृतीशील विरोध करू. आणि आमच्या घरात ही लग्न ठरत असताना आम्ही या पद्धतीचा निर्णय करणार नाही. तिसरं मागणं आहे की मुलगा मुलगी जे काही तुमच्या पदरामध्ये मिळालेलं असेल, निसर्गाने दान टाकलेलं असेल, ते सुनेला किंवा मुलीला तुम्ही तपासायला नेणार नाही. कारण नव्या मुंबईतला सेक्स रेशिओ फारसा चांगला नाही. मुलगा मुलगी तपासायला मोठ्या प्रमाणावर, मे बी नॉर्थ इंडियन पण खूप मोठ्या प्रमाणावर डिलिव्हरीला तिकडे जातात, इकडे करतात, ऑपरेशनला आणखीन कुठे जातात. काय नक्की होतंय ते महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. पण मुंबई महानगरपालिका, उल्हासनगर असेल, तिकडे कल्याण असेल, वसई विरार असेल किंवा ठाणे महानगरपालिका असेल, रिसेंटली आम्ही अजून काही गुन्हे दाखल केले, आणि पनवेल महानगरपालिका असेल, या सगळीकडचा सेक्स रेशो भयावह पद्धतीने घसरतो आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणावर हिंसा अवतीभोवती घडतायत. हे सगळं थांबवायचं असेल तर तुम्ही कृतीशील व्हायला पाहिजे. इथं नुसतं भाषण ऐकून टाळ्या वाजून चालणार नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये हा निर्णय केला पाहिजे. सुनेला किंवा मुलीला या पद्धतीचं लिंग निदान करायला तुम्ही पाठवणार नाही. आणि अवतीभोवती असं घडताना दिसलं तर आमच्याशी संपर्क साधा. मान्य? आपल्या छातीवर हात ठेवून आपण ही शपथ घेऊया. हृदयावर हात ठेवूया. उजवा हात डाव्या बाजूला. मी भारतीय संविधानाला साक्षी ठेवून आपणा सर्वांच्या समोर शपथ घेते की मी धर्म, जात, लिंगभेद करणार नाही, करू देणार नाही.
या संदर्भात होणाऱ्या सर्व प्रकारच्या हिंसेला मी विरोध करीन. मी हुंडा देणार नाही, हुंडा घेणार नाही. कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराने घरात आलेला पैसा मी स्वीकारणार नाही. त्या संदर्भातल्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मी प्रशासनाला शासनाला मदत करीन. मी स्त्री पुरुष समतेचा वैयक्तिक आयुष्यात अंगीकार करेन. मुलगा किंवा मुलगी गर्भामध्ये मी तपासायला कोणालाही नेणार नाही. अवतीभोवती असे घडत असेल तर ती गोष्ट महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून देईन. जय संविधान, जय भीम.